मराठा मोर्चामध्ये गाजलेली एक मराठा लाख मराठा ही घोषणा आता राजकीय आव्हानासाठी वापरली जाते। शरद पवारांची मराठा समाजासोबत बांधिलकी असेल तर त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी, असं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं। आता तुम्ही मराठा समाजाचे आम्ही मराठा आहे हे म्हणायला सुद्धा तुम्हाला बरं वाटायला लागलं। मला ज्यावेळी विचारलं की तुमची जात कोणती आहे, ते मी जातीवर लक्ष ठेवलं। जातीच्या संदर्भात मी राजकारणी बोलत नाही। शरद पवारांना मराठा आहे हे सांगायला कमीपणा वाटत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला। त्यांच्या या आरोपावर शरद पवार गट आणि अजित पवार गटानं निशाणा साधला। शरद पवारांनी राजकारणात जाती धर्माचा आधार घेऊन नव्हे तर सर्वसमावेशकपणे व्यापक राजकारण केलं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। शरद पवार आणि विखे परिवाराचं आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात कधीच सख्य नव्हतं, पण सध्याचं राजकीय चित्र वेगळं आहे। अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंत्रिमंडळात आहेत। मग असं असताना विखे पाटलांनी शरद पवारांना जातीच्या मुद्द्यावरून आव्हान का दिलं असेल, हा प्रश्न आता निर्माण होतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।